नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक कोर्स इथे लॉन्च केलेला आहे ज्याचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि लेसन नंबर 4 आपण इथे डिस्कस करतो आहोत. यामध्ये आपल्याला यूज ऑफ दो और ऑल्दो बघायचा आहे. कुठल्या पद्धतीने याचा यूज करायचा आहे यावरती देखील बरेचसे प्रश्न वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये विचारले जातात. तर एक्झॅक्ट याचा यूज कुठे करायचा आहे ते आपण इथे बघणार आहोत. तर सुरुवात करूया लेसन नंबर 4 यूज ऑफ दो और ऑल्दो. इंट्रोडक्शन टू यूज ऑफ दो अँड ऑल्दो काय आहे बघूया. दो अँड ऑल्दो आर कंजंक्शन्स. हे कंजंक्शन्स आहे. यूज टू शो कॉन्ट्रास्ट और कन्सेशन. आपल्याला विरोधाभास दाखवण्यासाठी दो आणि ऑल्दोचा उपयोग आपण करतो. ते काय कनेक्ट करतात? दे कनेक्ट टू आयडियाज वेअर द सेकंड आयडिया कॉन्ट्रास्ट द फर्स्ट वन. म्हणजे सेकंड आयडिया ही पहिल्याला काय असते? कॉन्ट्रास्ट मध्ये जाते, विरोधाभास आपल्याला दिसतो. आता मिनिंग काय याचा? दो आणि अल्दो म्हणजेच का इवन दो इन स्पाइट ऑफ द फॅक्ट दॅट असा त्याचा अर्थ होतो. जरी असं असलं तरी अपोजिट करणे ज्याला म्हणतो. दो इट वॉज रेनिंग वी वेंट आउट. म्हणजे पाऊस चालू होता. दो इट वॉज रेनिंग वी वेंट आउट याच्या अपोजिट आहे की नाही? बरोबर. रेन म्हटल्यानंतर आपण बाहेर जातो का? नाही. याचा अर्थ काय आहे? हे विरोधाभास म्हणून इथं कॉन्ट्रास्ट म्हटलंय. काय कॉन्ट्रास्ट? काय म्हटलंय? कॉन्ट्रास्ट. ऑल्दो ही इज पुअर ही इज व्हेरी हॅपी. ही इज व्हेरी हॅपी. अपोजिट आयडियाज इथे दिसतात. कॉन्ट्रास्ट आपल्याला इथे दिसतात. नेक्स्ट बघा. रूल फॉर युझिंग दो अँड ऑल्दो. पोझिशन इन अ सेंटेन्स. म्हणजेच दो किंवा ऑल्दो जे असेल हे जे आहे ऍट द बिगिनिंग ऑफ अ सेंटेन्स देखील येऊ शकतं. सुरुवातीला ऑल्दो ही वॉज टायर्ड ही कम्प्लिटेड द वर्क. टायर्ड होता तरी काम कम्प्लीट केलं होतं. कॉन्ट्रास्ट मध्ये आली आयडिया. सुरुवातीला घेऊ शकतो किंवा मिडलला. इन द मिडल ऑफ अ सेंटेन्स ही कम्प्लिटेड द वर्क ऑल्दो ही वॉज टायर्ड. मिनिंग सेम आहे. फक्त पोझिशन कुठे घ्यायचे? इट डिपेंड्स अपॉन द कॉन्टेक्स्ट. दो इज स्लाइटली मोर इन्फॉर्मल दॅन ऑल्दो. मीनिंग डज नॉट चेंज वेदर प्लेस्ड ॲट द स्टार्ट और मिडल. म्हणजे चेंज होत नाही मिनिंग. पण यामध्ये एक महत्वाचं आहे. दो कुठे यूज करायचं आहे? जर कुठली इन्फॉर्मल गोष्ट आपल्याला विरोधाभास दिसत असेल तेव्हा. आणि अल्दो जे आहे हे थोडं फॉर्मल याच्यामध्ये यूज केलं जात. तसं आहे. नेक्स्ट आपण बघूया. रूल्स फॉर युझिंग दो अँड ऑल्दो. कॉमा युसेज कुठे आहे तर बघा. When though and although is at the beginning, use comma after the first clause. When at the end, a comma is optional. जसं की he was tired although he completed the work. बघा इथे दिसतंय. सिनोनिम्स दिलेले आहेत. दो, ऑल्दो आणि इवन दो. ऑलरेडी सांगितलंय मी. इवन दो इट इज रेन्ड दे प्लेड फुटबॉल. तिन्हीचा मिनिंग एकच होतोय. त्यानंतर बघा स्टेप्स काय आहे तर दो आणि ऑल्दो यूज करण्याचे. आयडेंटिफाय करायचंय काय? आयडेंटिफाय टू कॉन्ट्रास्टिंग आयडियाज एखाद्या सेंटेन्स मधल्या. तिथे दो यूज करायचं की ऑल्दो यूज करायचंय? फॉर्मॅलिटी अँड टोन वरती आहे. फॉर्मल की इनफॉर्मल टोन. डिसाइड प्लेसमेंट स्टार्टला और मिडल काय दिलंय? स्टार्टला घ्यायचंय की मिडलला घ्यायचंय सेंटेन्सच्या. ऍड अ कॉमा इफ द क्लॉज स्टार्ट द सेंटेन्स. आणि एन्श्युअर टेन्स अँड सब्जेक्ट अग्रीमेंट शुड बी करेक्ट. म्हणजे जसं सब्जेक्ट आहे तसंच तुमचं वर्ब येणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण बघूया काही एक्झाम्पल्स. दो इट वॉज लेट शी कंटिन्यूड रीडिंग. बरोबर. इथे दिसते बघा. इट वॉज लेट शी कंटिन्यूड रीडिंग. ऑल्दो ही वॉज टायर्ड ही अटेंडेड द मीटिंग. ही पास द एक्झाम दो ही डिड नॉट स्टडी मच. सगळ्या ठिकाणी तुम्हाला कॉन्ट्रास्ट मधल्याच आयडिया दिसतील बघा. कारण या दो आणि ऑल्दोचा उपयोगच त्यासाठी केला जातो. ऑल्दो इट वॉज रेनिंग दे वेंट फॉर अ वॉक. She smiled, though she was feeling sad. Although I was busy, I helped him with his homework. Though he is young, he is very responsible. त्यानंतर आणि काही एक्झाम्पल्स बघूया. Although the food was expensive, it was worth it. I enjoyed the movie, though it was too long. Though it was difficult, he completed the task on time. Although they disagreed, they remained friends.
शी कंटिन्यूड वर्किंग दो हर हँड्स वर टायर्ड. सो ऑल्दो द ट्रेन वॉज डिलेड वी अराइव्ड ऑन टाइम. ऑल्दो आय डोंट लाईक स्वीट्स आय ट्राईड द केक. सगळ्याचा मिनिंग तुम्ही रीड केल्यानंतर लक्षात येतो आणि कुठल्या पद्धतीनं दो आणि ऑल्दो यूज करायचंय आपल्याला यावरनं लक्षात येतं. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही क्वेरीज असल्या तरी तुम्ही तुम्हाला मला मेसेज करून सांगू शकता, जेणेकरून तुमच्या क्वेरीज मी लाईव्ह सेशन मध्ये काय करणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. सो थँक यू स्टुडंट्स फॉर अटेंडिंग दिस सेशन. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये.